माझे दोन मित्र होते. आम्ही वर्ग 10वीमध्ये होतो. तर एक दिवस आमची शाळा सुटली होती आणि मग आम्ही घरी जात होतो. तर मला कोणीतरी मागून कागदाचा बॉल मारून फेकला होता. मग मी तो बॉल हातात उचलला आणि मग बघत होतो तर आमच्या हिंदीच्या सरनी मला बोलवले आणि मला म्हणे, नालायक बावळट, मी काय तुझ्या मजाकचा आहे का? मला बॉल मारून फेकतो. आजच्या बाद तुम्ही तिघांनी माझ्या लेक्चरला नाही बसले पाहिजे. निघा घरी. मग आम्ही शाळेच्या गेटच्या बाहेर आलो आणि मग माझ्या डोळ्यात पाणीच आले होते. मग माझा मित्र म्हणे, रडतो कशाला आहे यार भावा? मग मी त्याला म्हणलो, यार आपली काही गलती नाही, रिकामं आपलं नाव खराब झाले यार. मग मित्र म्हणतो, यार बॉल तुला कोणी मारून फेकला आणि नाव पण तुझेच खराब झाले. मग आम्ही मित्र घरी आलो आणि मग माझ्या डोक्यात तोच विचार चालू होता, यार सरनी तर आता लेक्चरला यायचे नाही सांगितले, आता काय करावं? मग माझी आई मला म्हणे की तू कोणासोबत भांडण केले का? तुला कोणी मारले? मग मी म्हणलो, नाही आई. मग माझी म्हणे, मग रडला का? मग मी म्हणालो, नाही आई. मग आई म्हणे, तुझे डोळे बघ किती लाल झाले. मग मी आईला म्हणलो, हो आई मी रडलो. मग मी आईला सगळं खरं सांगितलं की शाळा सुटली होती आणि मग मला कोणीतरी कागदाचा बॉल मारून फेकला होता. मग मी तो कागदाचा बॉल हातात उचलला होता. मग आमच्या सरनी माझ्या हातात बघितलं आणि मग त्यांना वाटले की मीच मारला आहे. तर त्यांनी मला आजपासून त्यांच्या लेक्चरला बसायचे नाही सांगितले. मग माझी आई म्हणे की तू टेन्शन नको घेऊ, तू जेवण कर, मी उद्या तुझ्या बाबाला शाळेत पाठवते. मग मी आईला म्हणलो की आई बाबांनी त्यांना रिक्वेस्ट केली तर ते लेक्चरला बसू तर देतील, पण त्यांच्या मनात हेच राहील की बॉल तर मीच मारला होता. मग आई म्हणे, छोट्या छोट्या गोष्टीला रडत तू कशाला? मग मी म्हणलो, ठीक आहे आई, आता नाही रडणार. मग मी जेवण केले आणि मग माझे ट्युशन असायचे. मग मी ट्युशनला गेलो. मग माझे मित्र पण मला म्हणे की यार हिंदीचे सर उद्यापासून आपल्याला त्यांच्या लेक्चरला नाही बसू देणार. मग मी म्हणालो, हाव यार, आता कसं करायचे? सर तर खूपच स्ट्रिक्ट आहे यार, तर माफ पण नाही करत यार. मग मी म्हणालो, यार पण आपली तर चूक पण नाही. मग माझा मित्र विशाल म्हणे, यार भावा, माझ्या गल्लीमध्ये एक दादा राहतो, त्याचे नाव पवन आहे. मला काही पण अडचण आली तर मी त्याच्याकडे जातो सल्ला घ्यायला. चाल आपण पण जाऊ त्याच्याकडे सल्ला घ्यायला, या अडचणीचं काहीतरी हाल सांगेल तो. मग मी म्हणालो, ठीक आहे, आपण ट्युशनची सुट्टी झाल्यावरती जाऊ. मग माझा मित्र म्हणे, ठीक आहे, तो इतका हुशार आहे की आमच्या गल्लीमध्ये कोणाला पण काही अडचण असली की तो त्यांना सल्ला देतो. मग आमचे ट्युशनचे सर आले आणि मग त्यांनी आम्हाला शिकवणे सुरू केले. मग आम्ही 5 वाजेपर्यंत ट्युशन केले आणि मग आम्ही ट्युशन सुटले आणि मग आम्ही मिळून त्या पवनदादाच्या घरी गेलो त्यांच्याकडे सल्ला मागायला. आमच्यामध्ये आणि शाळेच्या हिंदीच्या सरमध्ये जो गैरसमज झाला आहे. मग आम्ही त्या पवनदादाच्या घरी पोहोचलो तर त्या दादाची आई म्हणे, अरे पवन अजून घरी नाही आला आहे, तुम्ही संध्याकाळी या. मग मी विशाल म्हणालो, यार तो दादा संध्याकाळी येणार आहे. मग मी आता घरी जातो आणि मग संध्याकाळी येतो. मग मी घरी आलो आणि मग मी खुश होतो कारण माझ्या मित्रांनी हिंदीच्या सरच्या प्रॉब्लेमसाठी पवनदादाला सल्ला मागणार होता. कारण पवनदादा असा आहे जो किती पण मोठा प्रॉब्लेम असला त्याचा हल त्याच्याकडे राहत होतं. मग मी किचनमध्ये आलो आणि मग डब्यातून चिवडा काढला आणि मग मी मस्त टीव्ही लावली आणि मग मस्त टीव्हीवरती गाणे ऐकता बसलो. आणि मग माझे वडील आले आणि मग ते माझ्यावरती चिडले की टीव्हीचा आवाज कमी कर. मग मी टीव्ही बंद केली आणि मग गपचे पुस्तक वाचत बसलो. आणि मग मी अर्धा तास पुस्तक नाही वाचत की मग माझे मित्र येतात माझ्या घरी. मग मला म्हणतात की चाल तो पवनदादा आला असन.
मग मी घरी सांगतो की मी माझ्या मित्राच्या घरी चाललो. मग आम्ही त्या पवनदादाच्या घरी गेलो आणि मग आम्ही त्याला आवाज दिला. मग तो बाहेर आला आणि मग आम्ही त्याला घेऊन ग्राउंडमध्ये गेलो. मग आम्ही तिथे बसलो आणि मग आम्ही त्याला सांगितले की आमची शाळा सुटली होती आणि मग आम्ही घरी येत होतो. तर मग मला कोणीतरी मागून कागदाचा बॉल मारून फेकला होता. मग मी तो बॉल हातात उचलला, पण माझ्या हातात तो बॉल बघून आमच्या सरला वाटले की तो बॉल मीच मारून फेकला आहे. मग सर माझ्यावरती चिडले. मला म्हणाले, बावळट, मी काय तुझ्या मजाकचा आहे का? तू मला बॉल मारून फेकत आहे. तुम्ही तिघे माझ्या लेक्चरला आजच्या बाद दिसले नाही पाहिजे. मग पवनदादा म्हणतो, मी जे सल्ला देत आहे तो काही नॉर्मल नाही, पण तुमचा प्रॉब्लेम खतम होऊन जाईल ही माझी गॅरंटी आहे. मग मी म्हणालो, काय आयडिया आहे ते सांगा. मग त्यांनी आम्हाला सांगितले की तुमच्या वर्गात किंवा शाळेत लालची मुलगा असन त्याला 10-20 रुपये द्या आणि त्याला सांगा की तू उद्या शाळा सुटल्यावर बॉल मार आणि मग तो ज्या टायमाला बॉल मारन त्या टायमाला तुम्ही सर सोबत थांबायचे. मग मारल्यावर सरला म्हणायचे की सर आम्ही तर इथे आहे. मग बॉल कोण मारत आहे? त्या दिवशी पण असंच घडले. बॉल मारला कोणी दुसऱ्याने आणि डोळ्यावर आम्हीच आलो. सर आम्हा माफ करा, तुम्हाला गैरसमज झाला होता. मग मी म्हणालो, दादा तू खूपच हुशार आहे. मग तो दादा म्हणे, चला आता घरी, मला जेवण करायचे आहे. मग आम्ही त्या दादा घरी सोडले आणि मग आम्ही विचारत बसलो की आपल्या वर्गात आपल्या शाळेत कोण आता मुलगा आहे जो सगळ्यात लालची आहे. मग विशाल म्हणे, तो एक मुलगा आहे, तो आकाश, चाल आपण त्याच्या घरी जाऊ. मग आम्ही मित्र त्या आकाशच्या घरी गेलो आणि मग आम्हीच त्या आकाशच्या घरी गेलो आणि आकाश खूपच भारी गेल्या म्हणतो, यार 5 रुपये आहे का सुट्टे? मग मी त्याला दिले आणि म्हणलो की कशाला पाहिजे तुला? मग तो म्हणतो, काम आहे. मग कशाला पाहिजे तुला? मग तो म्हणे, ते सोडा, तुम्ही माझ्याकडे कशाला आलाय? मग आम्ही त्याला म्हणलो, यार आम्हाला तुझी मदत पाहिजे. मग तो म्हणे, मदत तर मी सगळ्यांना करतो, पण त्याची किंमत पण घेतो, बघा मग काय करायचे. मग माझ्या मित्र विशालने त्याला 10 रुपये दिले आणि म्हणे की हे बघ, आमचे बस एवढे काम आहे की उद्या शाळा सुटल्यावर आम्ही सर सोबत राहू आणि तू मागून कागदाचे बॉल मारून फेकजो, बस इतकं काम आहे. मग तो मुलगा म्हणतो, मी काय पागल आहे का 10 रुपयामध्ये काम करू? तुम्ही तिघे जण आहे, तुम्ही मिळून मला 100 रुपये द्या. मग आम्ही त्याला म्हणलो की भो, इतके पैसे नाही आमच्याकडे, तुला आम्ही 50 रुपये देऊ. मग तो म्हणाला, फायनल मी 80 रुपये घेईन, नाहीतर जा, मग दुसरा कोणी बघून घ्या. मग आम्ही हो म्हणालो आणि मग तो म्हणे, अर्धे पैसे आता द्या. मग मी त्याला 30 रुपये दिले आणि मग आम्ही घरी आलो. मग दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेत गेलो आणि मग आम्ही गेल्यापासून शाळा सुटायची वाट बघत होतो. मग आम्ही 2 लेक्चर केले आणि मग आला हिंदीच्या सरचा लेक्चर. मग सरनी आम्हाला बाहेर काढले. मग आम्ही बाहेर गेलो आणि मग म्हणालो, गैरसमज हा किती मोठा प्रॉब्लेम आणू शकतो बघ. मग आम्ही म्हणालो, आजच्या दिवस उद्यापासून तर सर आपल्याला माफ करून देतील. मग त्या सरचा लेक्चर खतम झाला. मग असेच लेक्चर चालले आणि मग आमची जेवणाची सुट्टी झाली. मग आम्ही जेवण केले आणि त्या आकाशकडे गेलो. मग आकाशला 2 तासांनी शाळा सुटणार आहे, तू तयार आहे ना? मग तो म्हणे, हो मी तयार आहे. मग आम्हीच वर्गात गेलो. मग 2 तासांनी आमची शाळा सुटली आणि मग आम्ही बाहेर आलो आणि मग आम्हीच हिंदीच्या सरच्या बाजूला जाऊन थांबलो आणि मग आमच्या प्लॅनप्रमाणे त्या आकाशनी मागून बॉल
मारले आणि मग आम्ही सरला म्हणलो, सर कोणीतरी बॉल मारून फेकतं आणि तुम्ही आमच्यावरतीच शक पकडत आहे. मग सर म्हणतात, हाव यार मुलांनो, जा तुम्ही घरी, मी तुम्हाला माफ केले. मग आम्ही घरी गेलो आणि मग आम्हीच खूपच खुश होतो. तर होते असे की माझा मित्र विशाल म्हणतो की आपण त्या आकाशचे बाकीचे पैसे नेऊन देऊ. मग आम्ही हो म्हणालो आणि त्या आकाशला पैसे द्यायला गेलो आणि मग आम्ही जसे पैसे देणार की लगे आमचे हिंदीचे सर त्याच्या घरातून निघाले आणि मग त्यांच्यासोबत प्रिन्सिपल सर पण होते आणि मग त्यांनी आम्ही आकाशला पैसे दिले आणि आम्ही हसता बोललो की जमलं यार. तर असा तो व्हिडिओ काढून घेतला आणि मग सरनी आम्हाला तिघांना मारले आणि मग आम्हाला म्हणे, उद्या तुमच्या वडिलांना घेऊन या. मग आम्ही रडायला लागलो आणि मग आम्ही घरी आलो आणि मग मी माझ्या आईला पूर्ण जे घडले ते सांगितले. मग आई म्हणे, तर मित्रांनो, कथेचा पुढचा भाग येणार आहे. तुम्ही कमेंट करा की काय करायचे असते. मी सरचा गैरसमज कसा दूर करायला पाहिजे होता.